ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील साप्ताहिक गौरव दर्शनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक सामाजिक दायित्व म्हणून संपादक गौरव जहागीरदार तर्फे वातानुकूलित शवपेटीचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तसेच रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुणकुमार भगत यांच्या हस्ते झाले। यावेळेस पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री निलेश सोनावणे, स्वराज्य संघटनेचे कामोठे शहर अध्यक्ष श्री अल्पेश माने, दिशा महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ नीलम आंधळे, SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री रमेश तुपे, श्री उत्कल घाटके, पत्रकार शंकर वायदांडे, पत्रकार श्री अण्णासाहेब आहेर, पत्रकार दीपाली पारस्कर, पत्रकार सनीप कलोते, पत्रकार अक्षर कांबळे, पत्रकार सोनल नलावडे, अश्विनी सूर्यवंशी, श्री विकास शिंदे, श्री विकास झिंजाड उपस्थित होते। नमस्कार। सर्वप्रथम मी 4K चॅनल आणि मला वाटतं गौरव जहागीरदार यांनी चालू केलेला 4K चॅनल आणि गौरव दर्शन याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असतानाच कामोठेवासियांना खरोखर गौरव जहागीरदार यांची एक अशी ओळख झालेली आहे की एकदम साधा माणूस, हसतमुख अशी त्यांची ओळख आहे आणि कुठेही काही होऊ दे की ही व्यक्ती पहिले तिथे असली पाहिजे। कामोठेच मी सांगत नाही, परंतु पनवेल उरणमध्ये कुठेही असेल तर हे सर्वात पहिले तिथे असतात। आणि खरोखर त्यांनी आज तिसऱ्या वर्धापन दिनी काय शुभेच्छा द्याव्या किंवा समाजाला काय त्यांनी म्हणजे काय सांगावं, काय मेसेज द्यावा, तर त्यांनी ज्याची गरज पडू नये असाच मेसेज दिलाय। आणि एक मला वाटतं फ्रीजर म्हणून जे आपण डेड बॉडी ठेवण्यासाठी फ्रीजर यूज करतो, ते डेड बॉडी ठेवण्यासाठी आज फ्रीजरचं त्यांनी म्हणजे त्याची कॉस्ट भरपूरच असते, मला वाटतं खूप कॉस्ट असते, लाखाच्या वर त्याची कॉस्ट असेल। आणि अशा या साध्या माणसाने, साध्या पत्रकार आमच्या बंधू आणि मित्राने की अशी ही वस्तू आज त्याचा उपयोग होऊ नये, परंतु शेवटी काळाच्या पुढे कोणाचंही चालत नाही। जर एखादी घटना, दुर्दैवी घटना झालीच तर एखाद्या कोणाचे नातेवाईक येण्यासाठी कुठे भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून येण्यासाठी वेळ जातो, 2-3 दिवस जातात। अशा वेळी मृतदेह कुठे ठेवायचा, तर ही फ्रीजर मध्ये ठेवावा लागतो। तर त्याची ही सुविधा अत्यंत कमी अल्प दरात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर ते देऊ मागतायत। तर मला वाटतं नक्कीच गौरवजी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आज आमच्या सोबत अरुणकुमारजी देखील आहेत। आम्ही शेवटी सर्व राजकीय पक्षातील नेते जे असतील हे काय शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आम्ही लोक सगळीकडे, परंतु अशा या कार्यक्रमाला येणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो। कारण ही एक सोय म्हणजे कुटुंबावर जेव्हा आपल्या आघात येतो, जेव्हा दुःखाचं सावट येतं, त्यावेळी कुटुंबाला काहीच समजत नसतं आणि अशा वेळी आपण मदतीचा हात पुढे करताय, तो देखील एकदम कमी दरामध्ये करताय, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर करताय, त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो। तर मी तुमच्या या गौरव दर्शन आणि 4K चॅनलला मनापासून माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। राजकारण्यांपेक्षा तेच जास्त धावत असतात। मला तर वाटतं कुठली गल्ली कामोठ्यातली असो नाही तर पनवेल महानगरपालिकेची असो, कुठल्या बातम्या ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात। म्हणजे सगळ्यात आधी पोहोचत असतील तर मला वाटतं गौरव जहागीरदार, त्यामुळे त्यांचं मनापासून खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट। आणि सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, मी असा कुठल्या पक्षाचा नाही आज इथेशी, पण सगळ्यांशी चांगले संबंध असलेले असे गौरव जहागीरदार। साप्ताहिकचा वर्धापन दिवस आणि 4K माध्यमातून या ठिकाणी वर्धापन दिवशी नागरिकांच्या सुविधेसाठी शव संगोपनासाठी एक शवपेटीचं आयोजन करण्यात आलं आहे। हा सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आज हा वर्धापन दिवस अतिशय सुंदर आयोजन केलं। आज आपण उपस्थित असलेले काय सांगाल त्यानुसार? नमस्कार। सर्वप्रथम 4K चॅनलला या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। अगदी यशस्वीपणे त्यांनी 5 वर्षे या ठिकाणी पत्रकारितेची गाठलेली आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी या शवपेटीचं जे उद्घाटन केले, म्हणजे जे गरजवंत आहेत, जसं की त्यांनी सांगितले, एक गरजू मुलाचं निधन झाल्यानंतर आईवडील 4 दिवसानंतर आले, पण त्यांना डेड बॉडी किंवा त्या मुलाचं आणखी त्यांना चेहराही बघायला नाही मिळाला। तर अशा ज्या संकट समयी त्यांना ती संकल्पना सुचली की शेवटच्या क्षणी तरी त्या मुलाचं दर्शन व्हावं कोणाचं, तर खरंच त्यांचा हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे। मला वाटतं नवी मुंबई या परिसरातही असं कोणी प्रायव्हेट केलं नसेल आणि खरंच तुम्हाला या
अशी वेळ कुणावर येऊ नये, पण जर आलीच तर जहागीरदार नेहमीच या साठी उपलब्ध असतील. तर तुमच्याकडे मनापासून आभार आणि खूप सारे